सगळ्यांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. ससा बघा आमचा कसा छान असा उन्हाला बसलाय, त्याला खूप थंडी वाजतीये. दूध पिऊन झालंय, बसलाय उन्हाला छान असा. आणि इकडे बघा चहाचं पातेलं मी घासायला नेऊन ठेवलंय, ते सगळं चहा पावडर खातात कोंबड्या. काय विचारू नका, या कोंबड्या काय खातील काय करतील काय सांगता येत नाही. हे बघा हे सगळ्यांना दमले जाता. सगळ्यात जास्त खेळ ह्या तिघांचा असतो आणि सगळ्यात जास्त आगाव जर कोण असेल तर हा पहिला मेंबर आमचा. हा खूप आगाव आहे. हे बघा, तर असे सगळे बसलेत. यांना मका वगैरे माझी ठेवून झालेली आहे. भेंडी ठेवली थोडीशी, जी निबर भेंडी असते ती आम्ही शेळ्यांना ठेवतो. तिकडे पण ते सगळे बसलेत निवांत असे उन्हात. आणि आज स्वयंपाकामध्ये काय आहे तुम्हाला दाखवते. मी निवडते घेवडा. घेवड्याच्या शेंगा आहेत छान अशा. घेवड्याच्या कोवळ्या कोवळ्या निबर दोन्ही मिक्स आहेत. मग निबरमधले फक्त असे बी घ्यायचे. खूप छान अशी याची भाजी होते. शेंगदाण्याचं कूट लसूण एसूर घालून अशी छान सुकी भाजी बनवायची. आणि इकडे छान असे टोमॅटो घालून डाळ शिजत घातलेली आहे आमटीसाठी. तूर डाळ खूप छान होते. तूर डाळीची आमटी आणि घेवड्याची शेंग करायची आहे. गणेश म्हणला मी मित्राला देतो ही भाजी आणि त्याची मी खातो, त्याला घेवडा आवडत नाही. बघा किती छान घेवड्याची भाजी होती शेंगाची. आणि इकडे बघा ही कसे खेळतायत इकडं तिकडं. तर बायका येणार आहेत. आज तोडायच्यात मिरच्या आता सगळ्या तोडून टाकायच्या आहेत, कारण झाडं आता सगळी हे झालेली आहेत, म्हणजे संपत आलेत. मिरच्याचा बहरच संपत आलाय. मग मिरच्या तोडून घ्यायच्या आणि मग नंतर हे करायचं, झाडं काढून टाकायची. तर दाखवते मी तुम्हाला आमची बाग आता किती छान फुटायला लागली आहे. ह्याच्यातूनच आता द्राक्षाची घड बाहेर येतात. तर नंतर खूप छान फुटल्यावर मी तुम्हाला दाखवेन. तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा.